सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातला दुसरा सोमवार सुद्धा आलेला आहे। या वर्षी म्हणजे 2025 मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि आता 4 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे। तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे, शिवामूठ कोणती आणि कशी वाहावी, तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सोमवारी काय करू शकतो, मंत्र, उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो आणि सोमवार हा शंकराचा आवडता वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला तर विशेष महत्त्व प्राप्त होते। शिवपुराणातही श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। त्यामुळे अनेक जणांनी पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी आनंदाने उत्साहाने श्रावणी सोमवारचं व्रत केलं असेल। अनेकांनी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन घेतलं असेल आणि आता दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्टला आलेला आहे। तर या दिवशी आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणेच या दिवशी पण सकाळी लवकर उठायचं आहे। जी काही आपली रोजची साफसफाई असेल ती करून घ्यायची, फरशी पुसणं वगैरे, स्वच्छ स्नान करायचे आहे। शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी होते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं। स्नान केल्यानंतर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहेत। शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी बऱ्याच पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात। स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण आपल्या घरातली रोजची देवपूजा करत असतो, पण या दिवशी त्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे। घरातील पण बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडू शकता। त्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते, घरामध्ये एक प्रकारची पावित्र्यता निर्माण होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो। त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य असेल तर गंगाजलाचा जास्तीत जास्त वापर करू शकता। शिवपूजेत गंगाजलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे शिवलिंगावरती पण अभिषेक करताना तुम्ही गंगाजलचा पण अभिषेक करू शकता। गंगाजल म्हणजे काय तर पवित्र गंगेचं पाणी। जर तुम्ही कुठे तीर्थक्षेत्र ठिकाणी गेला, तिथे कुठे पवित्र गंगा असेल तर तिथले पाणी तुम्ही बॉटलमध्ये घरी आणू शकता किंवा हल्ली विकत सुद्धा मिळतं गंगाजल बॉटल, तर ती सुद्धा तुम्ही घरी आणून वापरू शकता। कारण शिवपूजेत गंगाजलाचं महत्त्व सांगितलं आहे। त्यामुळे अशा महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आपली रोजची देवपूजा झाल्यावर मग आपण या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करायची आहे। जर तुम्हाला शिवपिंडीची पूजा करायला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी पण ही पूजा करू शकता। ते तर अत्यंत शुभ मानलं जातं, कारण महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते। त्यामुळे तुम्ही सायंकाळी प्रदोषकाळी पण ही पूजा करू शकता। पण त्याबरोबरच प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन हे शक्यतो घ्यायचं आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन नक्की दर्शन घ्या, कारण मंदिरात केलेली पूजा पण खूप शुभ असते। त्या ठिकाणी खूप पावित्र्यता असते, सकारात्मकता असते। त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात पण पूजा करू शकता, नसेल जमत तर मग घरीच अशी शिवलिंगाची पूजा केली तरी पण चालेल। आणि हां, शिवपूजन करण्यासाठी आपल्याकडे जे जे साहित्य उपलब्ध असेल तर त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा करावी, प्रार्थना करावी। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। आपण अगदी मनापासून अंतःकरणापासून केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि शंकर तर भोळा आहे, त्यामुळे तर त्यांना भोलेनाथ म्हणतात। साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात। त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सर्व काही मानून तुम्ही शिवाचं पूजन नक्कीच करू शकता। तुम्ही रोजच्या देवपूजेबरोबरच शिवपिंडीची पूजा करू शकता, पण तुम्हाला अशी वेगळी पाटावर पूजा मांडायची असेल तर सर्वात आधी दिवा लावायचा, दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची, नमस्कार करायचा, मग आपण गणेश पूजन करून घ्यायचं। गणपती बाप्पांना पण आपण अभिषेक केला आहे स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा, लगेच गणपतीची पूजा करून घ्यायची। गणपतीला देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता, लाल फूल, गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा, त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हे सर्व आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो। मग आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे। त्यासाठी एका ताम्हणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचंय, कारण आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा जलाभिषेक करायचा, त्यामुळे शिवलिंगावरती तुम्ही सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा।
तुम्ही अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता। त्यानंतर थोड्या गंगाजलाचा पण तुम्ही अभिषेक करू शकता, दुधाचा अभिषेक करू शकता किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता। दूध वापरणार असाल तर शक्यतो कच्चे दूध वापरा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून मग आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे। अभिषेक करण्यासाठी तुमच्याकडे इतर कोणतं साहित्य नाही आहे तर तुम्ही फक्त जलाभिषेक पण करू शकता। महादेवांना जलाभिषेक सुद्धा अत्यंत प्रिय आहे। अभिषेक करून झाल्यावरती मग पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण शिवलिंगाची स्थापना करायची आहे। शिवपिंडीवरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचं आहे। पांढरी वस्त्रमाळ असेल तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे। आपण बाजारातून वस्त्रमाळ विकत घेतो पण बऱ्याच वेळी बाजारातून घेतल्यावर त्यावरती हळदी कुंकू लावलेलं असतं, त्यामुळे ती वस्त्रमाळ आपण शक्यतो घ्यायची नाही। त्यामुळे घरीच कापसापासून पांढरी वस्त्रमाळ आपण बनवू शकतो, मात्र त्यावरती हळदी कुंकू लावू नका। अशाच प्रकारचं कापसाचं पांढरं वस्त्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता। त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल, बेलाची पाने, पांढरी फुले, बेलाचे फळ, धोत्र्याचे फूल यापैकी जे साहित्य असेल ते तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करा। एक वेळ वस्त्रमाळ, धोत्र्याचं फूल, फळ नसलं तरी चालेल, पण पांढरी फुलं आणि बेलाची पानं तरी तुम्ही शिवलिंगावरती नक्की अर्पण करा। कारण असं म्हणतात की फक्त मनोभावे केवळ एक जरी बेलाचे पान शिवाला अर्पण केले तरी तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ मिळते। त्यामुळे तुम्हाला बेलपत्र मिळाले तर या सोमवारी तुम्ही नक्की अर्पण करा। बेलपत्र अर्पण करताना त्याला जास्त मोठा देठ असू नये, त्यामागची जी गाठ असते ती आपल्याला नखाने न तोडता आपल्या बोटाने हळूवारपणे तोडायची आहे आणि मग ते शिवपिंडीवरती आपण बेलपान अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे सर्व शिवपूजन करून झाल्यावर शेवटी आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची असते। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। शिवाला प्रिय असलेलं धान्य अर्पण केलं जातं। पहिल्या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केलेले असतील। आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ आपल्याला वाहायची आहे। त्यासाठी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। काळे तीळ शक्यतो होम हवन अशा गोष्टींसाठी वापरले जातात, तर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। आणि शिवामूठ वाहताना आपण धान्य नेहमी ओलं करून घेतो, तर हातामध्ये थोडेसे तीळ घेऊन शिवलिंगावर अशी मूठ धरून आपल्याला वरून पाण्याची धार शिवलिंगावरती सोडायची आहे, शिवामुठीवर सोडायची आहे। आणि शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा, असा शिवामुठीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। असा मंत्र म्हणत शिवामूठ अर्पण करायची आणि मग मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपण हे शिवामुठीचं व्रत कोणतीही इच्छा मनामध्ये धरून करू शकतो। म्हणजे तुम्ही जी कोणती इच्छा असेल तर ती मनामध्ये धरून संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकता। ज्या मुली आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकता, किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन मला चांगलं अखंड सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी किंवा घरामध्ये वादविवाद होऊ नयेत असा कोणताही संकल्प मनामध्ये धरून तुम्ही शिवामुठीचं व्रत करू शकता। या दिवशी आपल्याला शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त आपण महादेवाची उपासना करायची आहे। महादेवाचा कोणताही तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही सतत म्हणू शकता। यामुळे सुद्धा आपल्याला पूर्ण पूजेचं व्रताचं फळ मिळतं। शेवटी पूजा झाल्यावर आपण धूप दीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। तुम्ही पूजा केली असेल तर तिथे नैवेद्य दाखवायचा आहे। उपवासाबद्दल सांगायचं म्हणलं तर जसा तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारी उपवास केला अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी पण उपवास धरायचा आहे। हा उपवास सकाळी धरला जातो आणि सायंकाळी सोडला जातो। मग त्यामध्ये काही जण निर्जळी करतात, काही जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात, किंवा काही जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत। तर असा वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केला जातो। किंवा काही जण फराळाचे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकता, फक्त त्यामध्ये साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा इतर खजूर, शेंगदाणा लाडू, राजगिऱ्याचे पदार्थ खाऊ शकता। फक्त असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला वरई म्हणजे भगर खाल्ली जात नाही। बाकी तुम्ही फळे, भुईमुगाच्या शेंगा, सुकामेवा असे पदार्थ खाऊ शकता। फक्त चांगला शुद्ध भाव मनामध्ये ठेवून तुम्ही पूजा आणि व्रत केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल।
सायंकाळी सोमवार सोडताना एका जागी बसून शांत भोजन करावे. भोजन करताना मध्येच उठू नये. या दिवशी शक्यतो सात्विक आणि हलका आहार घ्यावा. जेवताना सोबत पाण्याचा तांब्या भरून घ्यावा. ताटाभोवती पाणी फिरून नमस्कार करून मग तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा नेहमीच आपण आदर केला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवारचा उपवास सोडा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.